हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, हा आपला ब्लाऊज पीस आहे. बॅक पार्ट मी कट करून घेतलेला आहे. तर बघा, त्याचं आपल्याला डिझायनर ब्लाऊज बनवायचा आहे. तर बघा, आपण मापे बघूया. उंची 14.5 घेतलेली आहे. 36 छातीचं ब्लाऊज आहे. चौथा भाग 9 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. 10.5ची घडी आहे. 5.25 शोल्डर, 5.25 मंडा आहे. 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. इथं मी गळ्याची उंची 9.5 घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि असा एक बॉक्स तयार करून घेणार आहे. अगदी सुंदर आणि ट्रेंडिंग असं आपली नेकची डिझाईन होणार आहे. खूप सुंदर अशी आपली नेकची डिझाईन आहे. बघा, इथून थोडंसं अर्धवर्तुळ आकार घेतलं. बघा, परत इथं थोडासा कोपरा येईल अशा हिशोबाने आपल्याला ड्रॉ करायचं आहे. परत आणि इथं अर्धवर्तुळ आणि इथं खाली असा पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय. बघा, अशा पद्धतीने थोडासा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थोडासा तुम्हाला हवा असेल तर आणखी थोडा डीप घेऊ शकता, पण मी इथं जास्त डीप घेणार नाही आहे. बघा, घातल्यानंतर थोडासा गळा आपल्याने फाकतो म्हणून मी एवढाच घेतलेला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डीप घेऊ शकता. जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगमध्ये अगदी व्यवस्थित असं मी कटिंग करून घेणार आहे. खूप सुंदर असं आपल्या नेकची डिझाईन आहे. बघू शकताय. खूप सुंदर असा आपला गळा रेडी झालेला आहे. मेन फॅब्रिक सवच ठेवून अस्तर उलटं ठेवायचं आहे आणि सगळीकडे व्यवस्थित अशा सुया वगैरे लावून घ्यायच्या आहेत. सगळीकडे सेम मेन फॅब्रिक येईल असं आपल्याला अस्तर पसरवून घ्यायचं आहे. आणि फक्त 1/2 इंचाचं मार्जिन पकडत पूर्ण गळा व्यवस्थित असा स्टिच करायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता इथं कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टीप मारली. बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने बघा, इथं कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घालायची. कोपऱ्यात बरोबर सुई खाली घालायची, कपडा फिरवायचा आणि परत टीप मारायला चालू करायची. म्हणजे काय होईल, जे कोपरे आहेत ना तिथं व्यवस्थित असा कोपऱ्याचा आकार येईल. बघा, प्रत्येक कोपऱ्याला आपली सेम पोझिशनच घ्यायची आहे. जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. जिथं कोपरा आहे तिथं बरोबर कोपऱ्यात सुद्धा व्यवस्थित असे कट करायचे. कट्स देताना आपली टीप कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. बघा, आता पूर्ण अस्तर व्यवस्थित असं उलटवून घेतलेलं आहे आणि दोन्ही हाताने अस्तर आतल्या बाजूला प्रेस करत अगदी काठावरून अशी आपल्याला दाबटीप मारायची आहे. बघा, मेन फॅब्रिक थोडंसं मी असं हाताच्या साहाय्याने खेचत आहे. जिथं गोलाकार आहे तिथं मी अंगठा घालून आतल्या बाजूने प्रेस करते. इथं कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत टीप मारायला चालू केली. अशाच पद्धतीने संपूर्ण गळा स्टिच करायचा आहे. बघू शकताय तुम्ही. इथं कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवून घेतला आणि परत टीप मारले. अशाच पद्धतीने संपूर्ण गळ्याला व्यवस्थित अशी दाबटीप मारायची आहे. दाबटीप मारल्यामुळं गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं आणि दिसायलाही खूप सुंदर असं दिसतं. बघा, इथं अंगठ्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित असं अस्तर बाहेर काढत आहे. इथं परत कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली आणि परत टीप मारली.
बघा खूप सुंदर असं गळा स्टिच झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि बघा 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची पाटीतल्या टक्स गळ्याचा मध्य करून घ्यायचे आहेत. खालच्या साईडने म्हणजे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून घेतलं. इथं मी बघा अशी साडीला मॅचिंग अशी काठाला गोल्डन कलरची लेस लावत आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता, पण मी बारीक सुंदर अशी गोल्डन कलरची इथं लेस लावणार आहे. बघा इथं कोपरा आलेला आहे, कोपऱ्यात टिप मारली बरोबर अगदी कोपऱ्यात. बघा कपडा फिरवला, परत कपडा बाहेर काढला, थोडीशी लेस फोल्ड केली आणि परत टिप मारायला चालू केली. अशा पद्धतीने तुम्ही लेस लावला ना, जसा आपण कोपरा स्टिच केला होता ना अगदी तसाच व्यवस्थित लेसचा कोपरासुद्धा आपला तयार होतो. कोपऱ्यात ह्या पद्धतीने सगळीकडे लेस लावायची. बघू शकताय इथंसुद्धा मी तशाच प्रकारे लेस लावून घेणार आहे. लेस लावल्यामुळे काय होतं, ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येतं आणि दिसायला खूप सुंदर असं आपलं ब्लाऊज दिसतंय. या गळ्याला तुम्हाला हवे असेल तर कॅनव्हास जरी घातला तरी चालतो, पण मी बिन कॅनव्हासचे गळे तयार करते. कुठेही कॅनव्हास वापरत नाही मी शक्यतो गळ्यात, पण कॅनव्हास लावल्यामुळे काय होतं आणखी थोडंसं फिनिशिंग आणि सुंदरपणा येतो, जरा डिझाईनला ताटपणा असा सुद्धा येतो. बघा संपूर्ण ब्लाऊजला अशीच लेस लावून घेतलेली आहे. बघा जे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कट करून घ्यायचे. खाली मी ते 1 ते 1.5 इंचाची कमरपट्टी काढलेली आहे. आपली काटाची बाजू आहे बघा, अगदी व्यवस्थित असं ठेवून 1/2 इंचाचं मार्जिन पकडत पूर्ण अशी कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. बघा आता आतल्या साईडला कमरपट्टी प्रेस करायची आणि अगदी काठावरून अशी त्याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा आता इथं टीप मी मोठी केलेली आहे, एक्स्ट्राचं अस्तर कट करून घेतलं आणि बघा पट्टी उलटं कपडा करून पट्टी आतल्या साईडला दुमडून घेतली. इथं मी मोठी टीप ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून हात शिलाई घातल्यानंतर आपल्याला ती टीप उस्तरून काढता येईल. अशा पद्धतीने बघा खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे.